तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 30 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की कबीर आपल्या आईला भेटायला घरी येतो. तो आजी यांच्यासोबत नाश्ता करत असताना दारावरची बेल वाजते. कान्हा म्हणतो, थांब जरा आजी, मी बघतो. कान्हा बघत असतो आणि तेवढ्यात आजी म्हणते, नाही हा, तू जाऊ नकोस, थांब जरा, इथे कोण असेल आपल्याला नाही माहिती. कान्हा दारामागे लपतो आणि आजी दरवाजा उघडते. आजी समोरचं दृश्य बघते आणि हादरते. समोर कान्हाच्या घरी म्हणजेच कबीरच्या घरी सरकार आलेली असते. कान्हा लपून सरकारला बघत असतो. तो खूप घाबरलेला असतो. आता सरकार आपल्या घरापर्यंत पोचली. आता आजी काही आपल्याला सोडणार नाही असं त्याला वाटतं. तर थोड्या वेळाने चाळीत सरकारचे गुंड सगळे येतात. सरकार चाळीतल्या लोकांना त्यांनी सह्या केलेले पेपर्स दाखवतात. चाळीतले सगळे सखीवरती चिडतात. ते सखीला ओरडायला लागतात. ते सखीला म्हणतात, तू मुद्दाम केलंयस ना? अगं बेशरम मुली, मेडिकल स्कीमच्या नावाखाली आमच्या सगळ्यांकडून सह्या घेतल्यास आणि आमची ही चाळ तू तोडायला निघालीस. अगं आज तू सिद्ध केलंयस, तू त्या माजुरड्या सरकारची मुलगी आहेस. सखी म्हणते, नाही, हे सगळं खोटं आहे. मी माझ्या आईसारखी अजिबात नाही आहे. जर तिच्यासारखे असले असते तर चॅलेंज स्वीकारून इकडे आलेच नसते ना. आता मी इथे आले, राहते ना तुमच्यासोबत. मी चॅलेंज पूर्ण केलं आहे. दाभाडे मावशी म्हणतात, म्हणजे तू आमच्या प्रेमासाठी इथे नाही आलीस, तर स्वतःचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आमच्यासोबत राहायला आलीस का? आमच्या मायेचा तुला काहीच फरक पडत नाही. स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तू या चाळीत येऊन राहिलीस. सखी, आज तू सिद्ध केलेस. त्या सरकारमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीही फरक नाही आहे. तू सेम त्या तेजस्विनी कामत सारखीच आहेस. सखी सगळ्यांना प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करत असते की तिने काहीच केलं नाही आहे. हा सगळा सरकारचा डाव आहे. तर कान्हाच्या लक्षात आलेला असतो की हा सरकारचा डाव आहे. सरकारने हे चॅलेंज पूर्ण होऊ नये आणि सखी चॅलेंज जिंकू नये, त्यासाठी हा सगळा डाव घातलाय. आता कान्हा सखीला या सगळ्यातून कसं बाहेर काढतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी डेअर स्वीकारते आणि कान्हाला किस करते. कान्हा सखी यांच्यामध्ये जरा ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट होते. चाळीतली सगळी मुलं निघून जातात. थोड्या वेळाने सखी भांडी घासायला घेते आणि कान्हा किचन सगळं आवरून, ओटा आवरून सगळी भांडी वगैरे रिकामी करतो आणि सखीला देतो. तर सखीला म्हणतो, सखी मॅडम, अहो काय तुम्हाला सगळंच माहिती आहे, म्हणजे कुठलं भांडं कुठे आहे आणि सगळं व्यवस्थित तुम्ही सांभाळताय. सखी म्हणते, मला हे सगळं आवडतंय, पण हा बांगड्यांचा आवाज तो मला आवडत नाही आहे. या किती बांगड्या आहेत, मला या आवाजाचा खूप त्रास होतोय. याच्यावर काही सोल्युशन असेल तर सांग. कान्हा धागे घेऊन येतो आणि सखीच्या बांगड्यांना धागे बांधतो. सखीला कान्हाची ही आयडिया आवडते. कान्हाने हातातल्या बांगड्यांना धागा बांधलाय, त्यामुळे आवाज बंद झालाय आणि सखीची बांगड्या घालण्याची इच्छासुद्धा पूर्ण होतीये. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, अहो ही भांडी त्याच्यावरती नाव टाकून आणले. सखी त्याच्यावरचं नाव बघते. सखी प्लस कान्हा इज इक्वल टू सन्हा. सखी म्हणते, कान्हा, मला हे सगळंच आवडू लागले. कान्हा विचारतो, सखी मॅडम, म्हणजे तुम्हाला नेमकं काय आवडते, मी का बांगड्या का हे ताट आणि हे नाव? सखीला सगळंच आवडलेलं असतं. सखी आपल्या हातातल्या बांगड्यांकडे, कान्हाकडे, ताटाकडे, ताटावरच्या नावाकडे, सगळीकडे बघते. तिला सगळंच आवडलेलं असतं. तर इथे सरकार जागीच असते. ती घड्याळ बघत असते. सरकार म्हणते, सरकारच्या इशाऱ्यावरती वेळ चालते आणि आता हे सगळं शांत वाटतंय. पण सखी, घाबरू नकोस. ही शांतता साधीसुधी नाही आहे. ही शांतता आहे वादळापूर्वीची शांतता. आता उरलेत ते फक्त 2 दिवस. त्या भिकारड्या चाळीच्या सो कॉल्ड सुखी दिवसात तू राहिली आहेस. पण आता नाही हां. आता तुझे सुखी दिवस संपले. आता लागणार सुतक, कायमचं. सरकार घड्याळ बघत राहते आणि पुढचा विचार करत असते. सखीला आपण घरी कसं आणायचं, कसा त्रास द्यायचा या विचारात असते. तर इथे सखी झोपण्याचा प्रयत्न करते. तिला काही झोप लागत नाही. सखीला चॅलेंज आठवतं आणि चॅलेंज जर पूर्ण आपण केलं तर 2 दिवसानंतर आपला डिवोर्स होणार हे आठवतं. सखीला वाईट वाटतं. डिवोर्सनंतर कान्हापासून लांब राहावं लागणार, त्याच्यापासून लांब व्हावं लागणार. आपलं आणि कान्हाचं नातं संपणार म्हणून तिला वाईट वाटत असतं. कान्हा विचारतो, अहो सखी मॅडम, काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही? सखी म्हणते, कान्हा, अरे या चाळीने मला भरपूर प्रेम दिले. मी या चाळीतल्या लोकांपासून सगळं लपवून ठेवलं. मी इथे का आले, कशासाठी आले, इथे येण्यामागचं कारण काय होतं, याबद्दल मी चाळकरांना काहीच सांगितलेलं नाही आहे.
आता सरकारचं चॅलेंज पूर्ण होणार आणि त्यानंतर मी घरी जाणार. कान्हा, मला असं वाटतंय ना की मी जाऊच नाही घरी. हे चॅलेंज कधीच संपू नये. मी चाळीतच राहावं आणि तेही कायमचं. इथे किती सगळं छान वाटतं ना. आता बघ ना, पहिला दिवस होता, मी इथे आले होते. मला पब्लिक टॉयलेट वापरायचं कसं ते सुद्धा माहिती नव्हतं. पब्लिक टॉयलेटमधला वास आणि ते घाण ते बघून मी पळून जात होते. अरे, इथे राहण्याचा सुद्धा वैताग आला होता मला. मला हे सुद्धा माहिती नव्हतं की घरामध्ये पाणी येत नाही, तर बाहेरून पाणी आणावं लागतं. कळशी कशी उचलायची आणि जबाबदारी कशी घ्यायची हे सुद्धा मी इथे शिकले. मी ऑमलेट बनवायला शिकले. कपडे कसे धुवायचे, घर कसं सांभाळायचं, हे सगळं मी इथे येऊन शिकले. आणि कान्हा, एवढंच नाही हां, आता तर मला भाज्यांचे भावसुद्धा माहिती आहेत. मला इथे आल्यानंतर कळलं की आयुष्य कसं जगायचं असतं. स्वतंत्र राहण्याची किंमत काय असते ते मला इथे आल्यानंतर कळलं. या चाळीतल्या लोकांमुळे आणि तुझ्यामुळे हे सगळं शक्य झाले. कान्हा, आता असं वाटतंय ना इथून कधी जाऊच नाही. इथे कायमचं राहावं. तुला काय वाटतं, राहायचं का इथे कायमचं? कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो मला असं वाटतं ना की रात्र म्हणजे स्वप्न आहे. आपल्यासमोर धुकं आहे. ते धुकं पटकन सकाळी बाजूला होऊन जाईल. सूर्य आला की सगळी रियालिटी दिसेल. आणि रियालिटी हेच आहे की तुम्ही इथे राहू शकत नाही. तुमचं चॅलेंज पूर्ण होणार आणि मग तुम्ही घरी जाणार. तुमचं चॅलेंज पूर्ण झालं की तुम्ही माझ्यासोबत डिवोर्स घ्याल. आत्ता तुम्ही आहात सखी कान्हा महाडिक आणि डिवोर्स झाल्यानंतर पुन्हा सखी राघव कामत व्हाल. अहो, आपल्यामध्ये काही नातंच शिल्लक राहणार नाही. आणि जर आपल्यामध्ये नातंच नसेल तर तुम्ही इथे कुठल्या नात्याने राहाल? सखीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सखी म्हणते, कान्हा, असं कधी झाले का रे? एखादी गोष्ट आवडते, खूप छान वाटते, ती गोष्ट संपूच नये, अजून थोडा वेळ असावी असं कधी वाटतं का? कान्हा विचारतो, सखी मॅडम, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? सखी म्हणते, या रात्रीबद्दल. कान्हा, अरे बघ ना, आज या चाळीतली शेवटची रात्र आहे माझी. असं वाटतंय ना ही रात्र कधी संपूच नये. इथेच राहावं कायमचं. इथून कुठे जाऊच नये. कान्हा विचारतो, सखी मॅडम, खरंच वाटतंय का? सखी आपले डोळे पुसते आणि म्हणते, गुड नाईट. सखी झोपायला जाते. तिला काही झोप लागत नसते. तर दुसऱ्या दिवशी चाळीतल्या सगळ्या बायका पाणी भरायला येतात आणि सखीची त्या वाट बघत असतात. सखी उशिरा येते. त्या सगळ्या बायका सखीच्या हातात बांधलेल्या बांगड्या बघतात आणि सगळ्या सखीला चिडवायला लागतात. सखी कान्हा यांच्यामध्ये प्रेम फुलतंय असं त्यांना वाटत असतं. सखी या सगळ्याचं काहीच उत्तर देऊ शकत नाही. ती लाजत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.